आज गेलो गावातल्या भूत बंगल्यात आणि झालं असं तर राम मंडळी. आज बसून नेहमीप्रमाणे काहीच काम नव्हतं म्हणून या दोघांनी घेतली आणि निघालो सरळ गावात जायला. त्यात आज भैयाचा निकाल असल्यामुळे त्याला विचारलं किती टक्के पडली तर कसा करतोय ते पण बघा. निकाल आहे किती टक्के पडली? किती टक्के गावात जायचं कारण म्हणजे आज आपल्याला जायचं होतं गावातल्या भूत बंगल्यात. वाटत जाता पिरवी दिसली तिचंच पिरू पिकले ते का तीही दोघं बघितले. एकदाच पोचलो बघा गावातल्या भूत बंगल्याचं. बंद असल्यामुळे लोकांनी याला भूत बंगला असं नाव दिलं आणि आज त्यातच आपल्याला जायचं होतं. आता मेन दरवाजाला कुलूप असल्यामुळे असं साईडनं बघा उघडा दरवाजा होतो त्यातनं उड्या मारून आत गेलो. लय वर्षापासून बंगला बंद असल्यामुळे असं सगळं पडगळी चाललेलं. आता मी इकडे व्हिडिओ काढीस तोपर्यंत ही वर जाया निघाली तर त्यांच्या मागणं मी पण वर जाया निघालो. अंधार असल्यामुळे काळजाचा ठोकाचा चुकल्या. बंगल्यातल्या मोजक्या 2-4 वस्तू सोडल्या तर बंगल्यात दुसरं काहीच नव्हतं आणि बंगला मोठा आणि मोकळा असल्यामुळे लईच भ्या वाटत. बंगल्याच्या बाल्कनीतनं व्ह्यू मात्र शेवटच दिसत. आता खालनं बंगला फिरून झालेला त्यामुळे म्हटलं जरा टेरेस वर जाऊन बघूया. टेरेस वर एक मोडका पाळणा सोडला तर दुसरं काहीच नव्हतं. आता आम्ही या भूत बंगल्यात दिवसाचा आल्यामुळे भ्या तर काय वाटत नव्हतं पण जर तुम्ही रात्रीचा आला तर काळजाचा ठोका तर 100% चुका. बाल्कनी आणि काही मोजक्या जागा अशा होत्या की तिथनं व्ह्यू मात्र एकदम शेवटच दिसत. आता जिना उतरून खालच्या रूम मध्ये आलो तर तिथं ह्यो मोडका पलंग होता. नुसता सापळा जर आता मनात भ्या वाढायला लागलेलं म्हणून निघालो सरळ माग जाया. जिथनं आलेलो तिथनंच उड्या टाकल्या आणि निघालो सरळ घरला. तर आजचा आपला व्लॉग आवडला असेल तर जाता जाता फॉलो तेवढं घ्या कर.